नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधी काँग्रेस विरोधात बंड केल्यानंतर नाना पटोले भाजपमध्ये आले, पण तिथेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बंड करून पुन्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊन ते बाहेर पडले व पुन्हा काँग्रेसमध्ये आले। वादळी राजकीय कारकीर्द असलेल्या नाना पटोले यांच्या राजकीय प्रवासावरती आपण हा व्हिडिओ केलेला आहे। नाना पटोले यांचे पूर्ण नाव नानाभाऊ फाल्गुनराव पटोले असे आहे। ते 58 वर्षाचे असून भंडारा येथे त्यांचा जन्म झाला आहे। पत्नी, एक मुलगा आणि 2 मुली असा त्यांचा परिवार असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे। 1990 मध्ये नाना पटोले भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य बनले। त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं, पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही। त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली। मात्र या पहिल्या निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं। भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला। त्यानंतर त्यांनी 1999 मध्ये 2004च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता। प्रफुल्ल पटेलांचा देखील त्यांनी पराभव केलेला आपल्याला पाहायला मिळतो। पटोले यांनी काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं होतं। 2014 मध्ये भाजपचे खासदार बनल्यानंतर ते पहिल्यांदा चर्चेत आले। 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये सामील झाल्यानंतर ते खासदार झाले। मात्र भाजपमध्ये शेतकऱ्यांचा नेहमीच प्रश्न उपस्थित करत राहिले। त्यानंतर 1990 मध्ये नाना पटोले जसे भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य बनले, तसेच त्यांच्या पुन्हा काँग्रेसमधील भेटीगाठी वाढायला सुरुवात झाली। 2014च्या निवडणुकीत त्यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला। त्यांनी पटोले यांचा 1,49,254 मतांच्या अंतराने पराभव केला होता। अवघ्या 4 वर्षातच म्हणजे 2018 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2018 मध्ये त्यांची शेतकरी मजदूर काँग्रेसचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली। या हाय व्होल्टेज लढतीत ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले। काँग्रेस सोडताना त्यांनी काँग्रेस शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याचा आरोप केला होता। त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु भाजप सोडताना देखील त्यांनी शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला होता। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये भाजप सरकार अपयशी ठरत आहे असं सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोलेंनी हल्लाबोल चढवला होता। 2017 मध्ये नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले। दरम्यान खैरलांजी येथे भोतमांगे कुटुंबातील 4घांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती। त्यावेळी पटोले यांनी मारेकऱ्यांची बाजू घेतली होती। त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून आंबेडकरी जनतेने मागणी केली होती। आंबेडकरवादी संघटनांनी याबाबत थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे मागणी केली होती। मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। त्याआधी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली होती। दिलीप वळसे पाटलांना विधिमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे। त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले आहे। त्यामुळे बहुमताच्या चाचणीवेळी वळसेंची वर्णी लागली होती।
त्यानंतर नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे 3 पदाची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदासाठी काही नावांची चर्चा सुरू झाली. त्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि स्वतः नाना पटोले हे चर्चेमध्ये होते. अखेर पटोले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड म्हणून नाना पटोले यांचं नाव घोषित झालं. तर मित्रांनो, ही होती नाना पटोले यांच्या जीवनाबद्दल आणि राजकीय प्रवासाबद्दलची माहिती. तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.